तुम्ही काय झालं नेमकं काय प्रकरण? पर्वती विधानसभा मतदारसंघात आता आज स्लिपा आणि सगळ्यांनी आले तरी किंवा उद्याच्या निवडणुकीची तयारी चालू आहे आणि त्या संदर्भात आम्ही सगळीकडे फिरत आहोत. तिथल्या सगळ्या यंत्रणा व्यवस्थित लागल्या की नाही. या ठिकाणी बिबेवाडी पोलीस स्टेशनच्या 50 मीटर अंतरावरती लोअर इंदिरानगरमध्ये पोलीस स्टेशनच्या जवळ आम्हाला नागरिकांचे फोन आले की असं असं इथे पैसे वाटप एक माणूस करतो, म्हणून आमचे यंत्रणा तिथे पोहोचले. आमचे वकील कदम बाबूजी टिंगरे तिथे जवळपासच गाडीतून चालले होते, त्यामुळे ते तिथे पोहोचले आणि त्यांनी पाहिलं तर 2-3 घरामध्ये तो माणूस स्लिपांप्रमाणे पैसे देत होता. म्हणजे किती मतदान आहे तर एवढे एवढे पैसे, अशा पद्धतीने तो एका घरात पोहोचला आणि तिथे आम्ही त्यांना पकडलं. त्याचा एक व्हिडिओ आमच्याकडे आहे. त्या व्हिडिओमध्ये बीजेपीच्या स्लिपांच्या माणसाच्या खिशात पैसे तो मताप्रमाणे पैसे वाटत होते. आता हे सगळं आम्ही पोलिसांच्या निदर्शनास आणून दाखवलं की व्यक्ती पैसे वाटप करते तिथे नाव ही यंत्रणा कोण राबवत आहे याची सुद्धा नावं आम्ही पोलीस स्टेशनला कळवलेली आहेत. आज सकाळपासून मला ज्या ज्या ठिकाणी फोन येतात की जनता वसाहतचा भाग म्हणून होता, बिबेवाडीचा अप्परचा भाग म्हणून होता, इथे काही पैसे वाटप चालू आहे, तुम्ही लक्ष द्या, पोलिसांनी कळवा. त्याच्याप्रमाणे आमचे झोन 5चे जे डीसीपी साहेब आहेत त्यांना देखील मी या ठिकाणी फोन करून वारंवार सांगितलं. शेवटी आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन तिथे सगळं हे सांगितलं, कळवलं, व्हिडिओ दाखवला आणि आंदोलन देखील केलं. पण साहेबांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी आम्ही ऍक्शन घेतो. आमचं मागणी एक होती की जर का हे भारतीय जनता पक्षाचे गुंड अशा पद्धतीने लोकांना दंडाटी करून पैसे देऊन जर मतदान घेत असतील तर त्यांना अटक व्हायला पाहिजे. एवढंच नव्हे तर त्यांनी आचारसंहितेचा भंग केला म्हणून यांची उमेदवारी देखील बाद केली पाहिजे. तुम्ही कशासाठी दहशत करता आणि पैसे वाटून आचारसंहितेचा भंग करता. लोकांचा निर्णय घेऊ द्या, त्यांना मतदान करू द्या आणि कायदा सुव्यवस्था यामुळे सगळी धोक्यात येतील. आम्ही पोलीस प्रशासनाकडे ही मागणी केली की या पैसे वाटप करणारी जी यंत्रणा आहे आम्ही त्यांची नावं त्यांना कळवलेली आहे, यांना तुम्ही आधी अटक करा पहिली गोष्ट. त्याशिवाय याला अटका होणार नाही आणि पोलीस फौज या ठिकाणी रस्त्यावर पाहिजे. पर्वती विधानसभा हा दाट लोकवस्तीचा भाग आहे, अनेक मोठ्या झोपडपट्ट्या आहेत आणि या सगळ्या परिसरामध्ये पोलीस फौज गल्लीगोळात फिरली पाहिजे, रस्त्यावर आली पाहिजे आणि हे पोलीस स्टेशनमध्ये बसून चालणार. आता यांनी निवडणुकीच्या दरम्यान केंद्राकडून जास्तीचा इतका फौजफाटा मागवलेला आहे, पण तो कुठे दिसतो इथे. आता उद्या पण इलेक्शन तोंडावर आली तरी आज पर्वती मतदारसंघामध्ये कुठेही पोलीस फिरताना दिसत नाहीये आणि ना ती यंत्रणा राखताना दिसते ना. आम्ही जर फोन केला तर त्यांनी लगेच यायला पाहिजे होतं. आम्हाला 2 तास आमचे या निवडणूक कार्यक्रमाचे किंवा आमच्या महत्वाच्या कामाचे 2 तास त्या ठिकाणी वाया गेले, कारण नागरिकांचे फोन आल्यानंतर त्याची दखल घेणं हे आमचं कर्तव्य आहे आणि आम्ही त्या ठिकाणी पोहोचलोय. आज सिटी ऑफिसला मी तिथं त्या साहेबांना सांगितलं, प्रत्यक्ष जे डीसीपी साहेब आहे ते तिथे आले, मी आंदोलनाला खाली बसलीये तरी सुद्धा त्यांनी या ठिकाणी कोणी फोन केला, कोण उमेदवार आहे त्याची साधी दखल सुद्धा घेतली नाही. आणि जर का ते डीसीपी साहेब तिथे आले तर त्यांना विचारावं की त्यांनी उमेदवाराच्या तक्रारीची दखल घेतली का, उमेदवार काय म्हणतात, त्यांचं म्हणणं काय ते ऐकून घेतलं. आता कुठल्याही प्रकारचा संवाद त्यांनी माझ्याशी या ठिकाणी साधला नाही. संपूर्णपणे मला असं वाटतं की हे लोक रितसर उत्तर द्यायचं काम करतायत पण यंत्रणा राबवत नाहीये. कारण आज मी सिटी साहेबांकडे आले तर इथे आमचे बाकीचे सगळे पदाधिकारी आलेले होते तक्रार करायला. म्हणजे अतिशय वाईट गोष्ट म्हणजे आमच्या नगरसेविका आहेत, वडगाव सेविका, तर त्यांच्या मिस्टरांना काहीतरी हे झालं होतं, पाठिंबा जाहीर केल्यामुळे त्यांना त्यांच्यावरती हल्ला दिला केला आणि ते सिरियस करतात. या सगळ्या तक्रारी आम्ही सिटी साहेबांकडे करायला दिलो. माझा व्हिडिओ मी दाखवल्यानंतर ते म्हणतात की त्या व्हिडिओमध्ये प्रत्यक्ष पैसे देताना दिसत नाही. मग आम्ही एक तर तुमची पोलीस यंत्रणा 50 मीटरच्या अंतरावरती तुम्हाला पैसे वाटप चालू आहे, हे जर आम्हाला नागरिक फोन करून सांगतात आम्ही तुम्हाला ते निदर्शनास आणून देतोय, तर तुम्हाला ऐकतं म्हणजे आम्हाला कळतंय की हे असं चुकीचं काम चाललंय, तर तुम्ही कुशल म्हणता की त्याच्यामध्ये वस्तुस्थिती अशी आहे की तुझे पैसे दिसत नाही. असं नाही ना, त्या माणसाच्या खिशात ते पैसे आहेत आणि तो करतोय वाटप, त्याच्या हातात स्लिप आहे, तो देतोय आणि बोलतोय, संवाद साधतोय. हे सगळं आम्ही व्हिडिओ काढून सुद्धा म्हणजे एवढी यंत्रणा आम्ही त्या ठिकाणी आमचे कामधंदे सोडून लोकांच्या तक्रारींची दखल घेऊन एवढं हे पोलिसांचं काम आहे हे प्रत्यक्षपणे की कुठे पैसे वाटप चाललंय, कुठे काय चाललंय, कायदा सुव्यवस्था ही नियंत्रित राहणं गरजेचं आहे. प्रत्यक्ष मला सुद्धा अर्ज भरल्यानंतर सुरक्षा ही 5-6 दिवसांनी मिळाली आणि काल किंवा
काय ते हल्ला करणं असं झाल्यानंतर आता मला सांगतात की अजून आम्ही तुम्हाला एक पोलीस सुरक्षेसाठी दिलाय. आम्हाला सुरक्षा नको आहे, आम्हाला लोकशाहीने निवडणूक हवी आहे. आमची मागणी ही आहे की आमच्या नागरिकांना दमदाटी करून पैसे देऊन मतं मागू नका. आमची मागणी ही आहे की लोकशाहीप्रमाणे निवडणूक झाली पाहिजे. लोकांना त्यांच्या स्वतःच्या मनानुसार मतदान करू द्या. आम्ही जास्त काही मागत नाहीये तुम्हाला. आणि आमच्या सुरक्षेपेक्षा आमच्या कार्यकर्त्यांची सुरक्षा आमच्यासाठी महत्वाची आहे. कारण आमच्या कार्यकर्त्यांना देखील सकाळपासून त्यांचे फोन येतात. भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक दमदाटी करून फोन करतात, विचार रे तुला बाबा मित्रांनी बोलवले, चल इकडे ये, तिकडे कर. आमचे कार्यकर्ते काय करणार? ते घाबरतात त्या लोकांना. हे गुन्हेगारी निर्माण करणारे आणि गुन्हेगार लोक आहेत. त्यामुळे जर का आम्ही हे सीपी साहेबांच्या निदर्शनास आणून देत असू तर सीपी साहेबांनी याच्यावरती ऍक्शन घेणं, कारण ते पुणे शहराचे आयुक्त साहेब आहेत आणि सीपी साहेबांवरती कायदा सुव्यवस्था म्हणून आम्ही सुरक्षा मागायला गेलेलो आहोत. पण या ठिकाणी मला समाधानकारक उत्तर मिळालेलं नाही. मी त्या ठिकाणी 15-20 मिनिटं बसून बाहेर पडलेली आहे. म्हणजे बाकीचे जे पदाधिकारी ते चर्चा करतात, कारण मला एवढा वेळ वाया घालवणं शक्य नाहीये. मला माझ्या उद्याच्या निवडणुकीच्या यंत्रणा सगळ्या मार्गस्थ करणं महत्वाचं आहे. मी ह्या चुकीच्या गोष्टींवरती आवाज उठवलेला आहे आणि न्याय देणं हे कायद्याचं संरक्षण देणं हे शासनाचं काम आहे, पोलीस प्रशासनाचं काम आहे. त्यामुळे मी तर डगमगत नाहीये, पण चुकीच्या पद्धतीने एक शिक्षिका म्हणून हे कदापि मान्य करणार नाही. आणि नागरिकांना पैशाचा मोह दाखवून पैशाची मतं ही संविधानाने चालावी, ही मतं विकत घेण्याचा प्रयत्न समोरच्या उमेदवारांनी कदापि करू नये. त्यामुळे ह्या चुकीच्या गोष्टी निदर्शनास आणून देणं माझं कर्तव्य आहे, मी ते केलेलं आहे. आता नागरिकांनी ठरवावं की पैसे देणाऱ्या ह्या उमेदवाराला खतपाणी घालायचं का जनशक्तीसाठी काम करणाऱ्या उमेदवाराच्या पाठीशी उभं राहायचं. आणि अशा गोष्टी निदर्शनास आणून दिल्या की हे म्हणतात स्टंटबाजी. तर स्टंटबाजी नाहीये. तुम्ही चुका करा आणि त्याला स्टंटबाजीचं नाव द्या आणि आम्ही इथे प्रामाणिकपणे काम करतो आणि तुम्ही त्याला स्टंटबाजी अशी उपाधी देऊ नका. 15 वर्ष जर का कामं केली असती तर अशा पद्धतीचे पैसे वाटप करायची गरज पडली नसती. हे तितकंच सत्य आहे. त्यामुळं निष्क्रियतेची 15 वर्ष आणि 50 खोके एकदम ओके, सत्तेचा माज आणि पैसे वाटप हे सगळं इथं सिद्ध होतं. दाखल करण्यासाठी करणार आहे. मी या ठिकाणी त्यांना विनंती केलेली आहे की हे जे काही पैसे वाटप करतात त्यांना अटक करा. कारण आता जे वाटप झालेलं ते बघायला कोण आहे तेव्हा एखादा माणूस फोन करतो तेव्हा यंत्रणा पोहोचतीये, पण हे अटक सुद्धा करत नाही. आम्ही नावं सांगितलीच ना. मग जर आम्ही नावं सांगितली, यांनी ताबडतोब 2 तास आम्ही पोलीस स्टेशनच्या बाहेर जर आंदोलन करायला बसलोय, तर जर ही नावं तुमच्याबद्दल अशाची कळाली आहेत, माहितीये आणि सगळ्या जगाला माहिती आहे यांची काय गुन्हेगारी पार्श्वभूमी येते, मग यांनी या ठिकाणी त्यांना बोलवायला पाहिजे होतं, माहिती घ्यायला पाहिजे होती काय करतात काही नाही. आम्ही सांगतोय ना, ह्या यंत्रणा या ठिकाणी कार्यरत आहेत. या कालपासून तिथे पैसे वाटप करतात. यांचे हे जे लोक आहेत तुम्ही नावं घेतलेली, यांचे बॉडीगार्ड ते जनता वसाहत मध्ये फिरतात, अप्पर मध्ये फिरतात. काय गरज काय? आचारसंहितेचा भंग कशासाठी करताय तुम्ही? आणि तुमची जी काही कार्यकर्ते या ठिकाणी जी गुंड यंत्रणा राबतीये, सगळे बाहेर काढलेले गुंड आणि या बाहेर काढलेल्या गुंडांना त्यांच्याकडे पैसे वाटवून दमदाटी हे नाही झालं पाहिजे. ही लोकशाहीची संविधानाने लढाईची लढाई आहे आणि लोकशाहीचा उत्सव आहे, तो व्यवस्थित पार पाडला पाहिजे. आमची एकच मागणी होती की यांना तुम्ही एक अटक करा, कारण पुढचे पैसे वाटप थांबले पाहिजे. अशीच जर का पार्श्वभूमी राहिली तर उद्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत निवडणूक आहे, तर तुम्ही काय सगळ्यांना पैसे वाटप राहणार आहात का? हे चुकीचं चाललेलं आहे आणि या चुकीच्या गोष्टींना निदर्शनास आणून देणं हे आमचं कर्तव्य आहे. मी पण एक उमेदवार आहे. आम्ही कामं करतो, कष्ट करतो, रस्त्यावर उतरून आम्ही या ठिकाणी नागरिकांना मदत करणारी माणसं आहोत. आणि ही लढाई जर का धनशक्ती आणि विरुद्ध जनशक्ती असेल तर मी जनशक्तीच्या बाजूने आहे आणि मी एक सर्वसामान्य सामाजिक कार्यकर्ते. मी सर्वसामान्य सामाजिक कार्यकर्ते म्हणून मी या ठिकाणी कायद्याचं संरक्षण मागायला आलेली आहे आणि ते कायद्याचं संरक्षण माझ्या एकटीसाठी नाही, तर माझ्या कार्यकर्त्यांसाठी आणि माझ्या मतदार बंधू भगिनींसाठी, सर्व तिथल्या मतदार बंधू भगिनींसाठी मी हे कायद्याचं संरक्षण मागायला आलेली आहे.